तो हेलो गाइस, वेलकम टू द न्यू व्लॉग। तो आज के इस वाले व्लॉग में हम जाने वाले हैं आशान और देखने वाले हैं क्या क्या सामान वहाँ पे कैसे कैसे रेट पर मिलता है। मिलते हैं। तो हमारे साथ ये 4 लड़के लोग हैं। हेलो 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 हेलो। तर अशा तऱ्हेने आपण पोहोचलेलो आहे आशान इथे. पाठीमागे असते हाय बाय. आपण आशानमध्ये पोहोचलेलो आहे. जायचं आहे आपल्याला आशानमध्ये खरेदी करायला. पहिल्यांदा आपण आलोय आपण आता साबण सेक्शनला. ह्यामधला कुठला पण आता साबण आपण उचलायचा आहे अंगाला लावायला. एक साबण आपण घेऊ. 9 असा ग्लास भेटतो इथे. टिश्यू एक 30 रुपयाला बघायला भेटतो. टिश्यूचा पूर्ण सेट भेटतो इथं. मेन सेक्शन आहे इथं. वेगवेगळ्या प्रकारचे असे चॉकलेट्स आपल्याला बघायला भेटतात. जाऊ की खायला पिझ्झा? हो जाऊ. तर आपल्या इथं असं भेटतं बघा, म्हणजे 110 रुपयाला 100 ग्रॅम असं. 326 नंबर असं वेगवेगळ्या प्रकारचे इथं आपल्याला चॉकलेट्स बघायला भेटतात. आपण इंडियामध्ये नेऊ शकतो ह्या चॉकलेट्स. तर ही आहे मसूर, अख्खा मसूर. हे मोठा मसूर, अख्खा मसूर बारका 15, मोठा 28 रुपयाला आहे. असा आपण रवा भरून घेतलेला आहे. ते 733 आहे ना, त्या मशीनमध्ये आपल्याला दाबायचं म्हणजे तिथं आपल्याला प्राईस आणि किती किलो आहे हे समजतं. तर आपण असं ते ठेवलेलं आहे मटेरियल आपलं 733. इथं 85 रुपयाला आपल्याला भेटलेलं आहे. इथनं रिसिप्ट आलेलं आहे. इथनं आपल्याला असं लावायचं आणि स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्याची प्राईस ॲड होते. अजून इथं असं स्नॅक्स भरपूर आहे. त्यानंतर इथं बिस्किटांचे वेगवेगळे असे प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. अशा प्रकारे आपल्याला इथं बिस्किटं बघायला भेटतात. त्यानंतर इथं असं ड्रायफ्रूट टाईप आहे, असं पिस्ता. कशाचं ग? कोणता? इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कॉफी प्यायला भेटतात. ग्रीन टी वगैरे, लेमन टी वगैरे भरपूर असं काय काय प्रकार आहे तिथं. पूर्ण शिक्षण हा त्यासाठी आहे. पूर्ण शिक्षण हा दारू, बिअर वगैरे त्या गोष्टीसाठी आहे. तर इथं असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट वगैरे आपल्याला बघायला भेटतात. प्रोडक्ट मी काय म्हणते त्याला? बिस्किट आहे. कसलं? चहात बुडून खायचं. त्यानंतर इथं आपल्याला हे पण भेटते ना, टोस्ट. टोस्ट कुठे का आपण टोस्ट. हे जरासं आपल्याला काय ते आपल्याला पार्ले जेवण लागते मस्तपैकी. काय दाखवते? हां टोस्ट. हे आपल्याला असं जरासं कडकडीत प्रकारचे टोस्ट बघायला भेटतात. 54 रुपयाला इथे. तर आपल्याला इथं पिठांचे असे वेगवेगळे प्रकार भेटायला भेटतात. 2 kg म्हणजे 2 kg आहे सगळं. 149 आपल्याला सगळं बघायला भेटतात. त्यानंतर इकडं आपलं तेलाचं सेक्शन आहे. त्यानंतर रशियनवाल्यांचंच काय काय भरपूर आहे तसं. त्यानंतर असं लिंबूचं असं हे भेटते. तुम्ही घेणार लिंबूचं? हो. येऊ का एक? यापत आहे हा मैदा. मैदा आपल्याला भेटते 174ला. टू आपल्या इथं ते केटूच भेटते. बघा केटू नाही इथं. इथे पण नाही केटू. इथे पण नाही केटू. शिवण असते ना ती जरा असं घट्ट असते आणि ते जसं जरासं वातट टाईपच्या चपात्या होतात. त्यामुळे आपल्याला बघायचे आहे केटून. तर हे कॉर्न फ्लॉवरचं पीठ आहे. 89ला भेटते. आणि हे बहुतेक बेसन असू शकते हे बेसन. त्यानंतर इथं आपल्याला मीठ बघायला लागते. पाते म्हणजे एकदम बारीक खडा मीठ असं बघायला लागते. म्हणजे 30 रुपये पण हे आपल्याला बॉक्स भेटते. जास्त प्रीमियम म्हटलं इकडे येते 100-200 रुपयाला. ही आपल्याला असं साखर आहे. ही साखरेचं असं आपल्याला 5 किती असेल 5-6 किलोचा पोत असेल. हे आपल्याला पूर्ण घेता येते. नंतर आपल्याला छोटे पॅकेट पण आपल्याला भेटतात. आणि हे क्यूबमध्ये असतात साखर. इथं आपल्याला सॉसेस बघायला भेटतात 36 रुपयाला. सॉसेसचे वेगवेगळे प्रकार आहेत इथं. मेयोनीज वगैरे सगळं ऑल
सोया सॉस वगैरे सगळं तर सगळं आता हा मॅगीचं शिक्षण चालू झाला. सगळ्यात स्वस्त इथली आशान ब्रँडची मॅगी आहे, 13 रुपयाला भेटते. त्यात फक्त आपला इंडियन मसाला टाकला मॅगी होते. अशा प्रकारे आपल्याला इथं मॅगी भेटतात. यामध्ये कसं गरम गरम पाणी टाकलं की 5-10 मिनटं वेट करायचा, आपली मॅगी रेडी होते. त्यात मसाला थोडा टाकायचा. तर इथं आपल्याला हे पास्ताचा प्रकार, हे शेवयाचा प्रकार इथं बघायला भेटतात. राईस पुन्हा भेटतोय, हा असं सगळीचा राईस पण भेटतोय, असा सुका राईस पण भेटतोय. ते भरपूर व्हरायटीज आहेत. पण आपण इथून नाही घेत, आपण जातो कुबान्स्की म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी जातो आपण. तिथलं एक 25 किलोचं पोतच स्वस्त एक 70 रुपये किलोच्या आसपास भेटते आपल्याला. तिथून आपण घेतो. त्यानंतर ह्या सेक्शनमध्ये महत्त्वाचं म्हणलं तर आपल्याला हेच बघायला भेटते, पोहे. हे एक पोहे आहे 160चं, आणि हे 94चे पोहे आहे. हे केळ आपल्याला बघायला भेटते. असं एक केळ घ्यायला गेलं तर आपल्याला 40 ते 55च्या आसपास भेटू शकते, कारण का वजनावर असते ते, डझनवर नाही, वजनावर आहे. यो ईड लिंबू, मोसंबी, ॲपल, मँगो इज हिअर. रेडी टू ईट. अरे मी काय म्हणतोय, ते 300-350 आहे, 200 आहे. दोन किती? हे बघ बारक आहे. दोन किती 80-90 पर्यंत. करता मी संत्री बघून. मग जरा मीडियम साईज काय मोठं साईज घेऊ? बघ हे. 78ला पडलं आपल्याला. 4 कितीला पडले? 62. चांगले आणले उचलून. ओके, एक नंबर. तिथं मस्तपैकी शिकरून करून प्याज चहापेक्षा. 300 रुपयाला किलो आहे. तो लाल कांदा 90 रुपये किलो. थांब घेतो. हळदी सोडा का? आलं लय महाग आहे रे, 700 रुपये किलो. ते पण आहे खरं. तर आपण आता कुठल्या सेक्शनला आहे? आपण कुठल्या सेक्शनला आहे? दुधाच्या, दहीच्या. दही आहे. दही, हां, हे दहीला कफीर म्हणतात आणि दुधाला मोलॅको म्हणतात. असं फ्लेवर्ड दही भेटते, खायला भारी लागते ती मस्तपैकी. असं वेगवेगळ्या प्रकारचे इथं आपल्याला हे दही फ्लेवर भेटतात, भारी लागते. नॉर्मली चिप्स प्राईस एवढी आहे बघा. त्यानंतर इकडे असं माशाचे प्रकार वगैरे आपल्याला बघायला भेटतात. हे असं वेगवेगळ्या प्रकारचे मासे भेटतात बघा. फक्त विषय असा असतो की ह्याला आपण मग ते साफ वगैरे सगळं करावं लागते. त्यानंतर मॅरिनेशन करून ते आपल्याला सगळं ते करावं लागतं. त्यानंतर इकडे सगळं असं सॉसेज, चिकन वगैरे भेटून जातं इकडे. त्यानंतर इथं आपल्याला बघायला भेटतं वेगळ्या केक बघायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे केक आपल्याला बघायला भेटतात. हे आहे गार्लिक ब्रेड. तर आमचं आता बिल वगैरे सगळे झालेलं आहे. तर आता घरी वापस जायचं आहे आम्ही. दाखव हे